मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून बोलत राहणार, असं सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मंत्री नितेश राणे यांनी टीकाकारांना उत्तर दिलंय. पाहूया. मी नेहमी सांगतो, प्रत्येक व्यासपीठावर सांगतो, मी आमदार मंत्री किंवा कुठला पक्षाचा कार्यकर्ता होण्याच्या अगोदर ना मी एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत जाणार. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग कितीही अंगावर आले, कितीही माझ्यावर टीका करत बसले, मला त्याचा काही जास्त फरक पडत नाही. अगोदरही राणेंना काही फरक पडायचा नाही, आजही पडत नाही आणि उद्याही पडणार नाही. हे काही लोकांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी. आणि म्हणून आजची जी माझी जबाबदारी आहे ते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण साहित्य संमेलन माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेत आहे. माझं मानसच आहे, माझी इच्छा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याच्या साहित्यिकांना किंवा साहित्याला ज्या पद्धतीने जतन करण्यासाठी जी यंत्रणा लागेल, जेवढी काही निधी लागेल, जे काही प्रयत्न करायला लागतील ते मी निश्चित पद्धतीने करीन. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. पण आपण सगळे ज्येष्ठ लोक आहात. मी प्रदीपजी असेल, अन्य लोकांना मी विनंती करेन की आपण काही सूचना मला आवर्जून द्या, सातत्याने माझ्या संपर्कात राहा. नाही तर तुम्हाला भेटण्यासाठी मला साहित्य संमेलन आयोजित करायला लागत असेल तर आपल्याने तुमच्यामध्ये काही ना काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे. मी शेवटी सत्तेचा प्रतिनिधी आहे, सरकारचा प्रतिनिधी आहे. आपण सातत्याने माझ्याशी बोललं पाहिजे, माझ्याशी संवाद साधला पाहिजे.